चला आपण सन्मान करू. मी सुलक्षण भोईर यांना विनंती करेन की आपण तर आमचे सनराइज अकॅडमीचे कोच दीपक सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपल्या पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सुषमा पाटील हायस्कूलचे चेअरमन आदरणीय सन्माननीय दिलीप पाटील साहेब यांचा आपण सदिच्छा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कॅमेरा दीपक सर कार्लेकर यांच्या शुभ हस्ते दिलीप पाटील साहेबांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान मायाची शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर पुढचा सन्मान आपल्या कामोठे शहराचं शिवसेनेचा बुलंद आवाज रामदासदादा गोवारी यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. संजय मात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर पुढचा सन्मान आपल्या सचिन पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण विकास शेठ गरज साहेब यांचा सन्मान करावा. भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळाचे अध्यक्ष यांचा सदिच्छा आपण सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करेन. प्रत्येक टीम मध्ये 2 आयकॉन खेळाडू असतील आणि आयकॉन खेळाडूला एकच षटक असेल, लक्षात ठेवा. पहिलं षटक आयकॉनला फेकावं लागेल. प्रत्येक टीम मध्ये 2 आयकॉन खेळाडू असतील. आणि जो गोलंदाजी करेल तो ओपनिंग करू शकत नाहीये, 1 डाऊनला येऊ शकतो. हे नियम आहेत, त्यामुळे आपण आयोजकांशी संपर्क साधावा नियमांच्यासाठी. आणि प्रत्येक संघामध्ये 2 आयकॉन खेळाडू असतील. चला ठिकाणी सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बस स्टॉपला 5 ओव्हरचा सामना असेल, लक्षात ठेवा. धावसंख्या कंपल्सरी चेस करावी लागेल. आणि प्रत्येक टीम मध्ये 2 आयकॉन खेळाडू असेल. जो आयकॉन खेळाडू पहिलं षटक फेकेल त्याला ओपनिंगला येता येणार नाहीये, त्याला 1 डाऊन करावं लागेल. मोठा गंदा संघाचा 12वा खेळाडू आतमध्ये नाहीये.
आपले पावसाळी जे नियम आहेत तेच सर. हा, सर्व बाहेर खेळाडू ठेवू शकता, हरकत नाहीये. सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला. टीम प्राची 11 श्री दत्ता नौपाडा टीमच्या वतीने चैतन्य पाटील हा आयकॉन खेळाडू आहे, मॅन फ्रॉम टाकीगाव. पहिला बॉल यावेळेस बाउन्स. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला कट केलाय. चेंडू जातो या पहिल्याच बॉलवरती जवळजवळ बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन थांबलाय. रनआउटची संधी होती या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती. अजित मुंगाजी ओएस गावचा खेळाडू पाहतोय, पण दोन आयकॉन खेळाडू आपल्याला घेऊन खेळावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. दिनेश पाटील यावेळेस पुन्हा एकदा फटका अभेद केला. पाठीमागे फोल्डर उपस्थित आहेत. 1 धाव मिळत असताना पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे, त्यामुळे पावसाचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे पावसाचं सुद्धा, कारण गेल्या कित्येक दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू आहे आणि आज पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला पाऊस थोडासा का होईना पहा मिळतोय. प्रत्येक सामना 5 षटकांचा होईल. पुन्हा एकदा चेंडू कट केला जातोय. फिल्डर उपस्थित आहेत, मात्र मिसफील्ड झाले आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. मिळालाय तो चौकार. 4 धावा. अजितच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. थोडंसं बाउन्स केला होता चेंडूला. पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहिलं. 7 होतं, मात्र पंचांनी सांगितलं विशू कोहली सर आहेत मेंढपंचांच्या भूमिकेमध्ये. एक रिव्ह्यू आहे, लक्षात ठेवा. आपण आपल्याला 1 बाउन्स साठी फक्त रिव्ह्यू राहील. LBW आउट नाही आहे. अगदी वेगाने चेंडू फेकला, बाउन्स केला. अत्यंत चांगला चेंडू झपकन निघून गेला. डॉट बॉल येत असताना संदेश भगतला पाहतोय आपण स्ट्राइक वरती श्री दत्त नौपाडा टीमच्या वतीने. यावेळेस वाईड बॉलचा इशारा केला जातोय विशू कोहली सरांच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला केल्यात. डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहेत आणि एकेरी धाव मिळेल काऊ कॉर्नरच्या दिशेला. बॉल येत असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर षटक मार्गस्थ आहे. दिनेश पाटील नारपोली टीमचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला. पहिलं षटक ब्लाइंड स्टॉक केला. फटका अभेद केल्यात. फोल्डर उपस्थित आहेत, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून शानदार षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्याच षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार येत असताना एकूण धावा 15 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला प्राची 11 श्री दत्त नौपाडा या टीमच्या.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरं षटक गौतमचा आपल्याला पाहा मिळतोय. पहिल्या षटकात तब्बल 15 धाबा आल्या. चांगली बॅटिंग करत असताना अजित मुंगाजी बॅक टू बॉलर्स. पहिला चेंडू होता. संदेश भगतला पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून शानदार षटकार. 6 धावा संदेश भगतच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर जरी धाव नसली तरी दुसऱ्या चेंडूवरती डीपच्या वरून हा षटकार डोकलाय. पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत होता. फिल्डर उपस्थित नाहीये. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी रनआउट. गरज नव्हती. अतिघाई संकटात नाही असं चित्र पाहायला मिळालं आणि अखेरकार चांगला खेळ चालला असताना पहिला खेळाडू बाद होतोय. संदेश भगत ज्याने षटकार ठोकला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याची विकेट गेली. चला वन डाऊनला चैतन्य पाटील मॅन फ्रॉम टाकीगाव. दोन्ही आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अजित मुंगाजी आणि चैतन्य पाटील. गौतमला मात्र दुसरं षटक आहे. एक षटकार आला होता त्यानंतर रनआउटची विकेट आली. हो फटका चांगला आहे मात्र तेवढंच चांगलं फिल्डिंग. हो हो काय घडलं या ठिकाणी. लास्ट मोमेंटला झेल घेण्याचा प्रयत्न पुरेपूर होता खेळाडूचा. तन्मय होते त्या ठिकाणी. डीप कव्हरला 2 वेळा प्रयत्न केला मात्र तिसऱ्या प्रयत्नामध्ये अपयश आलं आणि चेंडू जमिनीवरती पडला. एक मोठी विकेट मिळाली असती. हो चांगला बॉल गौतम याचा अगदी सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धाबा झाल्यात ते एकूण 23. वाईड बॉल. दुसरं षटक. ओ पुन्हा एकदा डॉट.
व्हेरी गुड बॉलिंग, अत्यंत चांगली गोलंदाजी. गौतम याचा जरी षटकार आला असला तरी सुद्धा त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चला 2 ओव्हरचा खेळ संपला. एकूण धाबा आहेत त्या 24. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात चांगली केली होती नौपाडा टीमच्या वतीने, मात्र त्यानंतर गौतमने मिळवलेली विकेट 3 चेंडू डाट फेकले, त्यामुळे थोडंसं स्कोरला थांबवलं गेलंय. तिसरं षटक गोलंदाज हर्षद भगत. हर्षदला पाहतोय आपण. तिसरं षटक. 2 खेळाडू स्ट्राईक वरती पहा मिळतात आपल्याला. पाहतोय चैतन्य पाटील टाकीगावचा खेळाडू आयकॉन, दुसरीकडे अजित मुंगाजी ओळे संघाचा. यावेळी फटका ऑन द राईज खेळात फिल्डर उपस्थित आहेत. डीप मध्ये चेंडू वेगाने एक जाव. चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. एक धाव मिळत असताना 25व्या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. प्रत्येक संघामध्ये 2 आयकॉन खेळाडू असतील. सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉल ची स्पर्धा. ओ यावेळेस क्लीन बोल्ड, यू मिस, आणि फार मोठा धक्का लागलाय. धक्का क्रमांक 2 अजित मुंगाजी बाद होतोय, ज्याने सुरुवात फार चांगली केली होती, मात्र सातत्य टिकवता आलं नाहीये आणि नौपाडा टीमला लागलेला हा 2रा मोठा धक्का. अगदी सरळ रेषात खेळात लॉंग ऑफचा फिल्डर उपस्थित झाल्यात. याच दरम्यान आमचे अतिशय जवळचे मित्र आणि ज्याने फार कमी वेळेमध्ये आपल्या समालोचकाची असेल किंवा सूत्रसंचलनाची जबाबदारी नेहमीच पार पाडली, तर सुशांत पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळेस बॉल हवेत आहे. फिल्डर डीप मध्ये. ओ गुड कॅच. आणखीन एक विकेट मिळाली. मोठी विकेट पाहायला मिळतो आपल्याला चैतन्य पाटीलची. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम प्राची 11 श्रीदत्त नौपाडा टीमला. नवीन बॅटमन मैदानावरती पाहतोय आपण. यावेळेस पुन्हा एकदा पूल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे पाठीमागे राहिले. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करत असताना
राहुल पवार, प्रतीक भगत आणि राहुल पवार ही जोडी आपल्याला पाहा मिळतोय. नौपाडा संघ आपला 12वा खेळाडू या. तिसरं षटक मार्गस्थ पाहा मिळतो आपल्याला. ओ यावेळेस फटका चांगला आहे, फिल्डर उपस्थित आहेत. ओ झेल ड्रॉप, साधा सोपा झेल होता, जास्त काही करण्याची गरज नव्हती आणि चेंडू हातामध्ये विसावला, त्यानंतर खाली पडला, झेल सोडला. एक धाव मिळाली. 3 ओव्हरचा खेळ सुद्धा संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या एकूण आता 29 धावा, 29 रन स्कोरबोर्ड वरती. चला यावेळेस चेंडू पाठीमागे जातोय, मिसफील्ड झाली. ओ स्किड झाल्यात खेळाडू आणि तोपर्यंत 2 धावा. पाहावं लागेल त्या ठिकाणी फोल्डर. Yes, umpire signal 4 runs, 4 चौकार पाहायला मिळाला. खरं तर बॉलला अडवायचं होतं, मात्र खेळाडू तिथे स्किड झाले, पडले, त्यामुळेच 4 धावा मिळाल्या. यावेळेस चेंडू सरळ निघून गेला, सोडून दिला, मात्र अगदी चेंडू लाईन अँड लेन मध्ये होता, त्यामुळे डॉट बॉल आलाय. लॉंग ऑफला खेळत असताना ग्राउंड शॉट पाहायला मिळतो. 1च धाव मिळेल. स्कोर झालाय तो एकूण आता 34, 34 धावा. 4थं षटक मार्गस्थ असताना या 34 धावा पाहा मिळतात आपल्याला. सुरुवात फार चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, त्यानंतर ठराविक अंतराने विकेट गेले. जागेवरून उभा राहून खेळण्याचा प्रयत्न तिचा राहिलाय, मात्र चेंडू डॉट. चिंचपाड्याच्या आदरणीय मान्यवर विजयजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपण व्यासपीठावरती या. विजय चा षटक क्रमांक 4. पुन्हा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, जवळपास खेळाडू नाहीये. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय.
ओ थ्रो कुठे गेलाय, 2 धावा पूर्ण आणि आता तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 3 धावा अगदी वेगाने एकवटल्या गेल्यात. जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा मिळाल्यात. 4 षटकांचा खेळ सुद्धा संपला गेला आणि 4 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 37. 37 धावा 4 ओव्हरमध्ये. थर्टी 34 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. चौतीस 34 37 ओके सॉरी 37 37 शेवटचं षटक. दीपेश ला पाहतोय. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वाईड. एक अबांतर धाव मिळत असताना प्रत्येक सामने 5 षटकांचे असतील लक्षात ठेवा आपण. आणि निश्चितच जय बजरंग मोठा कांदा या मैदानावरती खेळत असताना पाहतोय आपण. गौतम झेल खाली आहेत. अंदाज चुकला मात्र चेंडू अगदी सीमारेषा बाहेर लँड झाला. षटकार मिळत असताना मोठा कांदा संघ गेली कित्येक वर्ष मैदानावरती खेळत असताना त्यांच्यासाठी लकी मैदान राहिलंय. बऱ्याच वेळेला संघर्ष करत असताना विजय मिळालाय. मात्र दुसरीकडे नौपाडा टीमचा घरचं मैदान आहे त्यामुळे कधी उलटफेर होऊ शकेल. षटकार पाहायला मिळाला आपला. प्रतीक पगतच्या बाटमधून षटकार येत असताना गरज होती आता कारण 5 ओव्हरचा सामना आहे. ओ या ठिकाणी पाहतोय आपण एज अँड टेकन. षटकाराचं प्रत्युत्तर मिळाला. फलंदाज बाद झाला. चौथा हादरा लागला या नौपाडा टीमला. माऊली प्रसाद इव्हेंट्स या वाहिनीवरती जाऊन आपण थेट प्रेक्षेपण लाईव्ह मॅचचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी प्रदीप शेठ बघा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपण यावं मंचावरती. फटका चांगला आहे खेळाडूच्या अगदी आवाक्याच्या बाहेर. पुन्हा एक षटकार 6 धावा. हा 50 धावा अगदी स्कोरबोर्ड वरती. आणि ज्या खेळाडूंनी षटकार ठोकलाय दुर्वेश गोवारी याच्यासाठी मेजवानी आले 2 बिर्याणी. दुर्वेश बिर्याणी 2 आल्या तुला. सागर परेश आणि सुशांत. वाईट बॉल. प्रदीप शेठ बघा त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. स्कोर झाला एकूण 51 51 धाबा स्कोर बडबर्दी. ओ नाही आहे. खराब चेंडू फेकले जातात वारंवार. 52 52 धाबा स्कोर बडबर्ती लागत असताना आपल्याला पाहा मिळतात. शेवटचं षटक आहे. धाबांची गरज होती. 2 षटकार या ओव्हरमध्ये पाहिले आपण.
पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पाचलाय, जवळपास फिल्डर नाही आहे त्यामुळे एकच धाव मिळेल. पहिल्याच सत्राचा खेळ सुरू असताना एकीकडे जय बजरंग मोठा कांद्याच्या विरोधात प्राची 11 श्री दत्त नौपाडा या दोन संघामध्ये आज चाललेला संघर्ष. सनराइज क्रिकेट अकादमी आयोजित पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस, 3 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता, जागेवरून राऊंड खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एखाद्या मोठ्या पटक्याची प्रतीक्षा असेल आता. OH आणि फलंदाज येते 5 झाला. इनिंग संपली आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करत असताना नौपाडा टीमने बनवल्या ते एकूण 53 धावा आणि 54 धावसंख्येची गरज आहे. विजय भोईर जे हनुमान कामोटे आणि काळभैरव चिंचपाडा टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. कामोडेच्या विरोधात चिंचपाडा संघ सेकंड मॅच खेळेल आणि त्यानंतर विजेता मॅच असेल. हा दोन्ही संघाचे कॅप्टन याच आहे. याच दरम्यान आमचे पंडित दादा गोवारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर संतोष दादा म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत. या आपण आमच्या या मुख्य व्यासपीठावरती. त्रेपन्न झाले. 54 ची गरज आहे. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. जास्त वेळ करू नका. दोन्ही टीमचे कॅप्टन जय हनुमान कामोटे आणि काल भैरव चिंचपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 5-5 षटकांचे सामने आहेत त्यामुळे आपण जास्त वेळ करू नका. जर उशीर झाला तर मग षटकं कमी केली जातील. चला तर आता आपण वळूया सामन्याकडे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहू शकता श्री दत्त नौपाडा यांनी तो आव्हान दिलेला असताना 5 षटकामधील आव्हान दिलेला आहे तो मोठा खांदा याला 54 धावांचा टार्गेट. तर इथं आपण पाहू शकता 5 षटकाचा सामना राहील. कशा प्रकारे हा जो स्कोर आहे डिफेंड होतो का चेस करण्यामध्ये सक्सेसफुल होतोय मोठा खांदाला आपण पाहू शकता की या ग्राउंडवर दरवेळी खेळत असताना
लक्की चाम हा ग्राउंड त्यांच्यासाठी राहिलेला आहे. दरवेळी त्यांना या ग्राउंडची बरीचशी चांगली साथ मिळालेली आहे. यावेळेला आपण पाहू शकता सामन्यामध्ये प्रत्येक संघामध्ये आपल्याला 2 आयकॉन खेळाडू पाहायला मिळतील. त्याच प्रकारे छान असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पहिला इनिंग्स नंतर धावसंख्या झाली ती 53-54 धावांचं आव्हान मोठा कांदातर्फे सलामीसाठी फलंदाज येताना पाहायला दिसत असतील. बॅट्समॅन नेम तर आपण पाहू शकतो मोठा खांदातर्फे सलामीची जोडी जयेश आणि हर्षद. जयेश आपल्याला नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतील आणि हर्षद नॉन स्ट्राईक वरती, ज्यांनी आपण पाहू शकता मागच्या इनिंग मध्ये खूप छान अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. हर्षद यांची महत्वपूर्णची विकेट त्यांनी काढून दिलेले आहेत खांदा संघाला आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. जयेश भोईर आपण पाहू शकता जे आयकॉन खेळाडू असतील खांदा कॉलनीसाठी. भातान गावातील एक नामवंत खेळाडू आयकॉनच्या स्वरूपात लाभलेले आहेत ते खांदा गाव संघासाठी आणि आयकॉन खेळाडूच आपण पाहू शकता बॉलिंग मार्क वरती चैतन्य पाटील. चैतन्य पाटील पहिला चेंडू वेगवान असा चेंडू, काहीसा वेग जाणू शकले नाही फलंदाज जयेश. एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉलच्या स्वरूपात पहिला चेंडू. खूप चांगली सुरुवात पाहू शकतो आपण चैतन्य यांच्याकडून. परत एकदा शॉर्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न एक साइडला सक्सेसफुल झालेला आहे. आपण पाहू शकता षटकारच्या स्वरूपात अंपायरचा इशारा आपल्यासाठी येत होता आणि पहिला बॉल जो होता चैतन्याचा सुरेख असा बॉल होता गुडलाईन वरती, परंतु शॉर्ट बॉल दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळेल. त्याचा पुरेपूर समाचार घेत असताना दिसले आपल्याला जयेश भोईर. कामोटे संघ पुढील सामन्याचे कामोटे संघ आणि चिंचपाडा काळ भैरव चिंचपाडा संघाला विनंती आहे की टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे. जर आपण संपर्क लवकर साधला नाही तर ओव्हर कमी केल्या जातील असा कमिटीचा निर्णय आलाय, तर याची दक्षता घ्यावी संघांनी. परत एकदा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला दिसला आपल्याला. इथं मात्र पंचांनी दंडित केलेला आहे नो बॉल साठी. फर्स्ट बाउन्स नंतर परत एकदा बाउन्स आपल्याला पाहायला मिळत. सेकंड बाउन्स वरती दंडित करण्यात आलेला आहे नो बॉलच्या स्वरूपामध्ये. पुढील चेंडू असेल फ्री हिट जयेश भोईर यांचा, ज्यांनी आतापर्यंत छान अशी फलंदाजी केलेली आहे. त्याच प्रकारचा बॉल परत एकदा पाहायला मिळाला. अंपायरचा इशारा वाईड. फ्री हिट कंटिन्यूस. पहिला चेंडू छान हाताळताना दिसले आपल्याला चैतन्य पाटील. त्याच्यानंतर मात्र दिशाहीन गोलंदाजी, दिशा भटकत असताना आपटायचा प्रयत्न करत असताना वारंवार जो चेंडू आहे तो फलंदाजाच्या डोक्याच्या वरून जाताना पाहिला. अतिरिक्त उछाल आणि परत एकदा त्याच प्रकारचा बॉल टाकत असताना इथं मात्र पंचांचा इशारा. डॉट बॉल. डॉट बॉल टॉस साठी आपण पाहू शकता कामोटा वर्सेस पुढील सामना चिंचपाडा. छान प्रकारचा परत एकदा जयेश भोईर यांचा इशारा स्टँड बायचा. 2 चेंडू चांगले हाताळले चैतन्य यांनी. फ्री हिटचा चेंडू सध्या त्यांनी डॉट बॉलच्या स्वरूपात थडवे यांच्या दिशेला जाऊन असताना कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही जयेश भोईर यांनी आपण पाहू शकता. आणि परत एकदा डॉट बॉलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चैतन्य यांनी चांगला कमबॅक केलेला आहे. पहिला चेंडू सुरेख टाकल्यानंतर त्याच्यानंतर काहीसा लाईन लेंथ भटकत असताना दिसले आपल्याला चैतन्य पाटील. त्याच्यानंतर फ्री हिटचा चेंडू आणि त्या पुढील चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात चैतन्य पाटील. त्याच प्रकारे पावसाचा पाण्याचा साथ बॉल ज्या गतीने गेला एसटी रक्षक किंवा थर्ड मॅनच्या आवाक्याच्या बाहेर इतकी गतीच्या
माध्यमातून बॉल चाललेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावाच्या स्वरूपात बॉलला वेग आपण पाहू शकता किमान 130 बॉलचा वेग. एसटी रक्षक आणि थर्डमॅनला बॉल चुकवत असताना इतका वेगाने बॉल गेलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. नुसता वेग, ना बॅटीचा काही संपर्क, ना बॉल घेण्याचा प्रयत्न बॅट्समॅनचा. गॅदर करणाऱ्यांना बॉल सुद्धा सापडला नाही. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ते आतापर्यंत 12. त्याच प्रकारे बॉल टाकण्याचा प्रयत्न, लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काहीसा चांगला संपर्क नाही. त्या दरम्यान धाव घेण्यात आलेली आहे ती फक्त आणि फक्त 1 धावसंख्या झालेली आहे ती 13. षटकाची समाप्ती. पहिला षटक समाप्त. कॅमेरा टॉसच्या इथे जरा फिरवायचा आहे. पुढील सामन्याचा टॉस होण्यात आहे कामोटा वर्सेस चिंचपाडा. आमच्या पंडित दादांच्या हस्ते टॉस घेण्यात येतोय. टॉस जिंकलेले आहे ते कामोटे संघ. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. कामोटे संघ. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळू शकते आता पुढील सामन्यामध्ये. जय हनुमान कामोटे वर्सेस काल भैरव चिंचपाडा. टॉस जिंकलेला इथं मात्र कामोटे संघाने. निर्णय त्यांचा असेल ते लवकरात लवकर कळवतील. स्कोर झालेला आहे 13. एका षटकानंतर 13 धाव फलकावरती. अजूनही उर्वरित 24 चेंडू. धावांची गरज असेल ती 41 धावांची गरज. आपण पाहू शकता रवी दादा काहीस कान मंत्र देत असताना दुर्वेश गोवारी आला. दुर्वेश गोवारी आपण पाहू शकता दुसरं षटक हाताळताना नौपाडा तर्फे 7-8 पावलांचा रनअप दुर्वेश यांचा. छान अशी गोलंदाजी करताना आपण पाहू शकता. इंटर कॉलनी मध्ये सुद्धा ते छान प्रदर्शन असतं त्यांचं. आणि फेस करतील जयेश. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन नौपाडासाठी दुर्वेश गोवारी टू जयेश भोईर. गतीत परिवर्तन टाकण्याचा प्रयत्न. दिशाहीन गोलंदाजी. दिशा भटकत असताना दिसत आपल्याला दुर्वेश गोवारी. धावसंख्येत वाढ. 1 धावांनी धावसंख्या झाली ती 14. छान अशी गोलंदाजी आपण पाहू शकता. दुर्वेश यांची दरवेळी आपल्याला पाहायला मिळते परंतु कुठे ना कुठे लाईन लेंथ त्यांच्याकडून मिस होताना आपल्याला दरवेळी पाहायला मिळते. त्याचंच प्रदर्शन. शॉर्ट बॉल टाकायचा प्रयत्न. बिग हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल खांदा संघाला. एसटी रक्षकाच्या हातातून 22च्या स्वरूपात 1 धाव. छान अशी गोलंदाजी. दुर्वेशला काहीसा संदेश प्राप्त करत असताना आयकॉन खिलाडू काही एक सांगता केलेली आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. पाहू शकता दुर्वेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. खेळायचा प्रयत्न. छोटे कद खिलाडी हर्षल आपण पाहू शकता. उंची काहीशी छोटी पण कीर्ती मोठी. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली हर्षल यांची. त्याच प्रकारे फलंदाजी करू शकतील का हर्षल, तीच अपेक्षा संघाची हर्षलकडून आणि अपेक्षा देखील दुर्वेश गोवारीकडे सुद्धा. शॉर्ट प्रकारचा चेंडू. इथं मात्र वाईडचा इशारा. हर्षल यांच्या उंचीचा फायदा मिळालेला आहे जशा प्रकारे आपण पाहू शकता. आणि दुर्वेशाची देखील उंची
थोडीशी मोठी, त्याच प्रकारे ते शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न करत असताना बॉल अतिरिक्त उचली घेत असताना पंचांनी त्यांना दंडित केले वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 17. सेम पद्धतीचा चेंडू वारंवार आपण बघू शकता. पंचांकडे बहुतेक हँडकटची दात मागत असताना गोलंदाज व क्षेत्ररक्षण, पण पंचांनी काहीसा बॉल आपल्याला डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. बॉल झालेले आतापर्यंत 3, धावा झाल्या आहेत त्या 17. खूप छान अशी गोलंदाजी. परत एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू, नो बॉलचा इशारा पंचांचा. दंडित करण्यात आलेला आहे दुर्वेश गोवारी यांना आणि बॉल सुद्धा जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर आपण पाहू शकता की 9+4 म्हणजे 1+4 आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिटच्या मार्फत. छान अशी गोलंदाजी आपण पाहत होतो दुर्वेश गोवारी यांची. 3 चेंडू खूप सुरेख टाकले होते त्यांनी. त्याच नंतर आपली दिशा भरकट असताना दुर्वेश गोवारीकडे दरवेळीच पाहायला मिळतं. छान अशी गोलंदाजी. 3 ते 4 चेंडू खूपच छान टाकतात. त्यानंतर त्यांच्या गोलंदाजीमध्ये काहीसा एक्सपेरिमेंट करत असताना आपल्याला दुर्वेश गोवारी दिसतात आणि त्या स्वरूपात दंडित होताना आपल्याला दिसत असतात दुर्वेश गोवारी. त्याच प्रकारची गोलंदाजी. धावसंख्या होती 17, दंडित केल्यानंतर धावसंख्येत वाढ 5 धावांनी धावसंख्या झाली ती 22. फ्री हिटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न काहीसा जयेश भोईरला आपण पाहू शकता. 22चा इशारा. 22च्या स्वरूपात धावा मिळालेली आहे. जयेश भोईर आपण पाहू शकता आयकॉनच्या स्वरूपात भातान गावाचे खेळाडू. काहीसा आतापर्यंत गोल फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलच्या भोवती बॉल शोधण्याचा प्रयत्न, लाईन पिक करण्याचा प्रयत्न, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न वारंवार करत असताना परंतु काहीसा यश त्यांच्या हातात अजूनपर्यंत आलेलं नाही. छान अशी अपेक्षा त्यांच्याकडून असेल खांदा गाव संघाला. आयकॉनच्या स्वरूपात आपण पाहू शकता हर्षल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला उछाळ मिळाल्यानं बॉल थोडासा लो होऊन डायरेक्ट जातो एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉलच्या स्वरूपात परत एकदा. तर आपण पाहू शकता जे चेंडू दुर्वेश यांनी ऑन फील्ड टाकलेले ते डॉट बॉलच्या स्वरूपात जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळाले. छान अशी गोलंदाजी आहे त्यांच्याकडं. इथं आपण पाहू शकतो डॉट बॉलच्या स्वरूपात षटक समाप्त. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 23. तर कुठेतरी आपण पाहू शकता की 4 चेंडू हाताळल्यानंतर धावसंख्या मात्र 17च होती. तिथं मात्र दिशाहीन गोलंदाजी, खराब प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली दुर्वेश गोवारी यांची. 1 चेंडू मात्र त्यांनी 9+ वाईडच्या स्वरूपात तिथं त्यांना धावा आल्या. मात्र परत एकदा कमबॅक केलेला आहे त्यांनी आणि धावसंख्या आतापर्यंत 2 षटकांनंतर झालेली आहे ती 23. 18 बॉल, पुढील येणारे 18 चेंडूमध्ये 31 धाव्यांची गरज. मोठा खांद्याला बघूया कशा प्रकारे कमबॅक करतोय नौपाडा संघ, की यश मिळवतोय खांदा संघ धाव चेस करण्यामध्ये. जयेश भोईर आता आपण पाहू शकता परत एकदा स्ट्राईक एंड वरती. छान त्याच्याकडून अपेक्षा आहेत खांदा गावाची, पण आतापर्यंत काहीसे मोठे फटके खेळू शकले नाही आहेत ते. फास्ट घ्या अंपायर, लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे आपल्याला. इथं सर्व सामने 5 ओव्हरचे खेळायचे व त्याच्यासाठी सगळ्या संघांना विनंती आहे
सामना हा स्लो डाऊन करायचा नाहीये. पुढील चेंडू, मोठा फटका. इथं मात्र जयेश भोईरच्या बॅट मधून खूप वेळेनंतर येणारा मोठा लांब षटकार, ज्याची अपेक्षा होती संघाला त्याच्यावरती आता खरे उतरताना दिसत असतात आपल्याला जयेश भोईर, ज्यासाठी जाणलेला भातांचा एक धडाकेबाज फलंदाज जयेश भोईर आपल्याला खेळायला पाहायला मिळतं. आयकॉनच्या स्वरूपात मोठा खांदा या संघामधून आतापर्यंत बॅट शांत असलेली. तर आपण पाहू शकता मागच्या वर्षी सुद्धा जयेश भोईर हे मोठा खांदा या संघात खेळत असताना त्यांनी 5 षटकार देखील लगावले होते. सुंदर असे फटकार आले होते. 5 चेंडू 5 षटकार, त्याच प्रकारची अपेक्षा आणि त्याच्यावरती आता कुठेतरी जयेश भोईर खरे उतरताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडूची तिसऱ्या षटकातील मोठा प्रहार त्यांनी दाखवले आहे की अजून मी इथं उभा आहे. पुढील चेंडू गोलंदाजाचा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण इथं मात्र जयेश भोईर यांनी परत एकदा स्टँड बायचा इशारा दिलेला आहे. जास्तीत जास्त चेंडू त्यांना खेळण्याची गरज आहे. ज्या प्रकारचे फटके आतापर्यंत आलेले आहेत ते जयेश भोईरच्या बॅट मधून आलेले आहेत. आपटी प्रकारचा चेंडू परत एकदा डॉट बॉलच्या स्वरूपात खूप छान असा कमबॅक बॉलरचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात त्यांनी हाताळलेत, ते पण जयेश भोईर सारख्या फलंदाजाला. मोठा फटका परत एकदा खेळण्याचा प्रयत्न, खूप असा छान. लगातारचे 3 बॉल डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. राहुल पवार आपल्याला पाहायला मिळते, जे फलंदाजी सुद्धा छान झाली होती त्यांची नौपाडा संघातून खेळत असताना. त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते राहुलच्या स्वरूपात. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू खेळसाला लेग साइडला सँडी भगत आपल्याला पाहायला मिळते. त्या दिशेने बॉल गॅदर केला, दुसरे जायचा प्रयत्न, पर मात्र बॉल आलेला आहे तो एसटी रक्षकाचा. इथं मात्र एकच धाव. खूपच छान अशी गोलंदाजी राहुल पवार यांची. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर लगातारचे 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले आपल्याला राहुल पवार, आणि इथं मात्र चौथा चेंडूवरती आलेला सिंगलच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉट होताना आपल्याला पाहायला दिसतील. हर्षद, षटक समाप्ती. धावसंख्या झालेली ती 30. खूप छान अशी ओव्हर. 3 पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर खूपच छान अशी गोलंदाजी. 4 चेंडू 3 चेंडू लगातार डॉट पाहायला मिळाले. त्यानंतर पुढील 5 चेंडूवरती मात्र आणि मात्र एकच धाव खर्च केलेला. तर राहुल पवार यांनी खूपच छान असा कमबॅक करून दिलेला त्यांनी नौपाडा संघासाठी. आणि पुढील येणारे 12 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 24 धावांची गरज. तर त्याच प्रकारची गोलंदाजी जर इथं आपल्याला पाहायला मिळाली तर सामना मात्र नौपाडाच्या बाजूने असेल. पण जर फलंदाज आपण पाहाल अजूनपर्यंत आयकॉन खेळाडू वाईट, पहिला चेंडू वाईट बॉलच्या स्वरूपात. प्रयोजित आपण पाहू शकता. चौथा षटक हाताळायला नौपाडा संघातर्फे. आपटलेला बॉल जास्त काही गती नाही, जज करू शकले नाही. इथं मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूपच छान, किंवा आपण म्हणू शकता की गॅदर करण्यामध्ये खूपच उशीर केलेला क्षेत्ररक्षकांनी. त्याच दरम्यान मात्र आपण पाहू शकता 2 धावा चोरण्यात यशस्वी झालेला आहे तो खांदागाव संघ. परत एकदा आपण पाहू शकता आयकॉन खेळाडू सलामीला उतरलेले. अजूनही ऑन फील्ड आपण पाहू शकता आयकॉन खेळाडू. मोठा फटका वारंवार खेळण्याचा प्रयत्न पण यशस्वी आपण पाहू शकता. मागच्या
खूप गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. असं कधी होत नाही सँडी भगत यांच्या हातातून, परंतु आपल्याला ते आता पाहायला मिळाले. ओव्हरथ्रोच्या मार्फत 1 धावाच्या जागेवरती धाव घेतलेले आहेत ते मात्र 3 धावा. धावेत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 35. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या षटकामध्ये राहुल पवार यांच्या मार्फत जिथं धाव खर्च केला ते मात्र आणि मात्र 7. धावसंख्या झालेली ती 36. अजून येणारे 10 चेंडू धावांची गरज असेल ती 18 धावांची गरज. 10 चेंडू 18 धाव. हर्षद आपण पाहू शकता प्रयत्न करत असताना वारंवार डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकता हर्षल यांना ज्या प्रकारे गोलंदाजी केलेली त्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही हर्षद यांच्याकडून. इथं मात्र पंचांमध्ये काहीसा संपर्क की बॅट्समॅन हा हिट विकेट आहे की नाही, आत्महत्या करण्याचा प्रयत्न हर्षद यांचा. वारंवार त्यांनी पाहिलं की बॉल डॉट बॉल होत आहे तर आपल्या विकेटचा बलिदान करणं आपल्या संघासाठी उत्तम राहील. तर इथं इशारा आलेला आहे फलंदाज बाद हिट विकेटच्या स्वरूपामध्ये. अठरा 36 धावा झालेल्या आहेत. 18 धावांची गरज. अजून येणारी 9 चेंडू 18 धावांची गरज. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो दिनेश, नारपोली संघातील आयकॉन खिलाडू. आउट आलेला इशारा. पुढील फलंदाज दिनेश पाटील आयकॉन खिलाडू आपण पाहू शकतो. दोन्ही आयकॉन खिलाडू खांदा गावातील आता आपल्याला एकत्र खेळताना पाहत असताना दिसतील पिचवरती. सलामीसाठी उतरलेले हर्षद मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू आयकॉन खिलाडूला जर टाकण्यात आला तर ह्याच प्रकारचा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. आयकॉन खिलाडू जेव्हा आपण म्हणतो ते सेट खिलाडू पॅव्हिलियन मधूनच येतात आणि त्यांना अशा प्रकारची गोलंदाजी जर आपण कराल तर ह्याच प्रकारचा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. षटकारच्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे ती 42 धाव. फुल टॉस प्रकारचा परत एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि परत एकदा तोच प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. आताच मी सांगितले षटकारच्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे ती 48. 2 फुल टॉस चेंडू दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपटलेला चेंडू अशी गोलंदाजी असत असताना सुद्धा फुलटॉस प्रकारचे चेंडू टाकण्याची गरज होती का असा प्रश्न आता पडला असेल गोलंदाजाला किंवा नौपाडा संघाला, ज्यांनी छान असा कमबॅक केला होता. परंतु ह्या 2 फुलटॉस बॉलनी काहीसं मॅचचं समीकरण बदलून टाकलेलं आहे. आता जो सामना आपण पाहू शकतात हलकासा खांदा गावाच्या संघाच्या साईडने आपल्याला पाहायला मिळतं. जोपर्यंत आता सामना 2 फुलटॉस चेंडू जर आपण पाहिले ते जर पडले नसते तर मात्र सामना नौपाडा संघाच्या बाजूनी असता. आता येणारे 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र आणि मात्र 6. जिथं 9 बॉल 18चं समीकरण होतं
तिथं 2 फुलटॉस प्रकारचे चेंडू, त्याच्यावरती 2 मोठे फटकार म्हणजे 12 धावा आणि धावसंख्या आता राहिलेली मात्र आणि मात्र 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावांची गरज. हरेश इथं मात्र लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. 2 धाव घेण्यात यशस्वी, धावसंख्येत वाढ 2 धावांनी. आता येणारं समीकरण असेल ते 5 चेंडू 4 धावांची गरज. जयेश भोईर अजून देखील ग्राउंडवरती आपण पाहू शकता सामना घेऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. मोठे फटके आले नाही, परंतु दिनेश पाटील यांनी येऊन मॅचचं समीकरण बदलून टाकलेलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रफ्तार वर स्वार राहुल पवार, त्यांना मिळालेली विकेट. आयकॉन खेळाडू पॅव्हेलियनकडे परती करत असताना जयेश भोईर यांच्या इनिंगची समाप्ती. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज पाहायला मिळेल. तर आपण पाहू शकता जयेश भोईर वैयक्तिक 26 धावा खेळून काढलेल्या, 26 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं. 17 बॉल 26 धावा. बॉल काहीशे त्यांच्या डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळाले, पण ज्या प्रकारची इनिंग खेळून काढली त्यांनी, जो टार्गेट होता त्याच्यासाठी आपण म्हणू शकता की छान अशी फलंदाजी झालेली आहे. सचिन पाटील सर, मान्यवर आमचे सचिन पाटील वाघिलवाडा यांना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. सचिन पाटील सर वाघिलवाडा, आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे. आता ज्या प्रकारे राहुल पवार यांची गोलंदाजी पाहिली मागच्या ओव्हरमध्ये, मागच्या षटकामध्ये खूपच छान अशी गोलंदाजी, त्याच प्रकारची जर गोलंदाजी राहिली ना तर राहुल पवार असा गोलंदाज आहे जी 4 बॉल 4 रनची मॅच सुद्धा डिफेंड करून दाखवू शकतो. आता पाहायचंय रोमांचक सामना 4 वर्सेस 4. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉलच्या खाली येत असताना दिसत असताना इथं झालेला आहे झेल आणि राहुल पवार यांना परत एकदा मिळत असताना यश. छान अशी गोलंदाजी, जसं मी म्हटलं की हा तो गोलंदाज आहे जो 4 बॉल 4 देखील डिफेंड करू शकतो. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. अशा फटक्याची गरज होती का? जर 4 बॉल 4 चेंडूची गरज आहे, मोठ्या फटक्याची गरज आहे का, हा मात्र आता प्रश्न पडला असेल बाद झालेला फलंदाजाला. राहुल पाटील यांचं स्वागत वाघेलगाव गावचे. आता आपण पाहू शकता नवीन फलंदाज खांदागाव तर्फे नितीन. अजूनही देखील ज्याच्या बॅट मधून आपण पाहू शकता दिनेश पाटील यांनी ज्यांनी समीकरण बदली केलेलं तो अजून देखील नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. आता गोलंदाज काय करेल, आता फलंदाज काय करेल? फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल का सिंगल घेऊन दिनेश पाटील यांना स्ट्राईक देईल किंवा राहुल पवार ची गोलंदाजी? फ्लिक शॉट ऑन द साइड ऑफ पॉइंट. इथं मात्र आपण पाहू शकता रवी दादा आपल्याला पाहत असताना बॉल गॅदर करून फेकत असताना 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 51. येणारे 2 चेंडू 3 धावेची गरज. मॅन ऑन स्ट्राईक दिनेश पाटील. आतापर्यंत 3 चेंडू फेस करत असताना 12 धावांचं योगदान. 2 मोठे फटके ज्यांनी मॅचचं समीकरण चेंज केलं
ते दिनेश पाटील आपल्याला स्ट्राईकला भेटतील आणि ज्यास गोलंदाजांनी नौपाडा संघाला मॅच मध्ये आणलं तो राहुल पवार आपल्याला गोलंदाजी मार्कावरती पाहायला मिळेल. राहुल पवार तो दिनेश, खूपच छान अशी गोलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळते. मॅचचं समीकरण काहीसं बदलून टाकलेलं दिसतंय आपल्याला राहुल पवार यांनी. आता मात्र मॅच रोमांचक सामन्यावरती आणून ठेवलेली ती कोणी? राहुल पवार. एकच नाव, जर हा सामना राहुल पवार हे जिंकत असतील तर नौपाडा संघ खूपच खुश आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथं देखील नॉन स्ट्राईक वरती चेस कंपल्सरी असतील तर एक चेंडू 3 धावा कंपल्सरी. जसं मी म्हटलेलं की राहुल पवार असे गोलंदाज आहेत ते 4 बॉल 4 धाव सुद्धा देणार नाही. त्याच प्रकारची गोलंदाजी आता बघू दिनेश काय करतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र आपण पाहू शकता पंचांचा इशारा लेग बाय आणि राहुल पवार यांनी नौपाडा संघाला